नमस्कार. आपले जगशा या चॅनलवरती मी वसंत आपटे तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि हा एक नवा प्रयोग आज करावा असं माझ्या मनात आलं. आतापर्यंत जे काही व्हिडिओ मी तुमच्या समोर मांडले, टाकले, वेगवेगळे विषय माझ्या बुद्धिमत्तेनं हाताळले, एक सामान्य माणूस, सामान्य विचार करणारा माझ्यासारखा आजच्या परिस्थितीवर आणि चालू घडीतल्या काही घटनांवर मी माझं मत व्यक्त केलं. भले कोणाला पटलं न पटलं हा भाव वेगळा. बऱ्याच लोकांनी ते पाहिलं आणि पुष्कळांच्या प्रतिक्रियाही त्याच्यावर आल्या. माझा उत्साह वाढत गेला आणि मी ते केलं. आज लक्षात असं आलं की श्रीकृष्ण जयंती उद्याला आणि त्या दिवशी ज्ञानेश्वरांचीही जयंती असते. श्रावण वद्य अष्टमी ही गोकुळ अष्टमी किंवा कृष्णाष्टमी म्हणतो. त्याच दिवशी संत ज्ञानेश्वरांचाही जन्म आहे. आणि ज्ञानेश्वरांच्या जन्माला काय वेगळं मांडावं असं म्हणता म्हणता मला सार्वत्रिक असं जे पसायदान हे बहुपरिचित आहे सगळीकडे समाजामध्ये. माहिती आहे, मराठी समाजाला पसायदान म्हटलं की तो कान पकडतो किंवा हात जोडतो. बऱ्याच समारंभांच्या शेवटी, काही धार्मिक असेल किंबहुना अगदी राजकीय जरी समारंभ असला तरी शेवटी पसायदान म्हणायचं हे अशी एक नवीन पद्धती रूढ झाली. मलाही ते पाठ आहे, मी बऱ्याच वेळा म्हणतो, पण नेमका अर्थ मलाही काही कळत नव्हता. मुळात ज्ञानेश्वरी ही कळणं हा माझ्या बुद्धीच्या म्हटलं तर बाहेरचाच विषय आहे. एक तर ती भाषा 700-800 वर्षापूर्वीची ती आपल्याला समजत नाही. दुसरं म्हणजे त्याचा अन्वय लावणं हे एक मोठे जिकिरीचंच काम आहे. आधी कर्ता कर्म क्रियापद सरळपणानं वाक्य असलं तर समजायची मारामार, आणि हे तर सगळं उलटसुलट ओवीबद्ध केलेलं, आणि त्यातही त्यातले शब्द, त्यावेळची प्रचलित भाषा ही आपल्या आकलनाच्या पेक्षा पुढे जाते. आणि म्हणून ते समजणं मला तरी आतापर्यंत काही शक्य झालं नाही. बऱ्याच ठिकाणी गावोगावी ज्ञानेश्वरीची पारायणं होतात. असंख्य लोक, हजारो लोक ते वाचत असतात. पण मला असं माझ्या बुद्धीवरनं वाटलं की बहुतेक लोक सगळे त्या ओळीवरनं बोट फिरवत असावं आणि भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करील हरी तयावरी असं म्हटलं, तेवढ्या श्रद्धेनंच ते वाचत असावेत. बाबा महाराजांसारख्यांचं किंवा अशाच एखादा पंडितांचं त्याच्यावरचं निरूपण ऐकताना फार छान वाटतं. एक एक ओवी अशी स्पष्ट करत गेलो की आपल्यालाही मजा वाटायला लागते. खूप छान आहे असं वाटायला लागतं. पण ते ऐकल्यानंतर आपण त्या ज्ञानेश्वरीची ओवी पुढे घेऊन बसलो की काही कळत नाही आणि मग ते ठेवून टाकतो आपण. अशी माझी तरी परिस्थिती आहे. जेव्हा पसायदान हा विषय माझ्या समोर आला ह्या कृष्णाष्टमीच्या निमित्तानं किंवा ज्ञानेश्वरीच्या निमित्तानं, तेव्हा मी एक दोघांना विचारलं की पसायदान ह्या विषयावर मला तुम्ही काही थोडंसं सांगू शकाल का? म्हणजे जे लोक बाहेर बुद्धिमान म्हणून प्रसिद्ध आहेत, विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहेत, ज्ञानेश्वरीवरती प्रवचनं करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांच्याकडे सुद्धा मी गेलो, परंतु तिथंही मला अडखळायला झालं. बहुतेक लोकांचं म्हणणं असं असतं की पसायदान म्हणजे काय? वा, पसायदान म्हणजे ते फार ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी जे मागितलं मागणं वगैरे इथपर्यंत सांगतात, ते जे आपल्यालाही माहिती असतं. परंतु त्याच्या पुढं त्याची फोड करून सांगणारा मला एखादा माणूसच भेटला. एक दोघं जण भेटले आणि मग मी जास्त 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 जेव्हा त्याचा प्रयत्न केला तेव्हा मला थोडंसं कुठतरी कळायला लागले की हे असं पसायदान म्हणजे हे असं आहे असं दिसतंय. मला रावेना आणि असं वाटलं की या यूट्यूबच्या या चॅनलमधनं आपल्याला जे पसायदान कळलं तेवढं निदान ह्या निमित्त करून मांडावं तरी. एकूण मी तो ग्रंथ हातात घेतला, बोजड एवढा जडच्या जड. त्यावेळेला लक्षात असं आलं की त्याच्यामध्ये साधारण 1810 ओव्या एकट्या 18व्या अध्यायातच आहेत आणि एकूण ओव्या 9032, म्हणजे 9000 ओव्या, आणि त्यात पसायदान मात्र 9 ओव्या आहेत. म्हणजे मला भेटलेल्या गुरुजींनी सांगितलं की 9000 ओव्यांचं सार म्हटलंच तर 9 ओव्या आहेत आणि ते पसायदान आहे. आता आधी या 9000 ओव्यातली कुठलीही ओवी काढली तरी समजायची मारामार. तिथं त्या 9000 ओव्यांचं सार, जिस्ट ज्याला काढून म्हणतो, त्या 9 ओव्या त्यांनी सांगितलेल्यानंतर ते कळायचं म्हणजे मुश्किलच की हो. पण ते एकदा वाचायला लागलो, 10 वेळा विचार करायला लागलो, 100 जणांना विचारलं, तेव्हा लक्षात आलं की तसं हे फार अवघड नाही आहे. पण म्हटलं तर कष्टसाध्य आहे, सहज साध्य नाही आहे ते.
मग यातल्या ज्या 9 ओव्या पसायदानाच्या आहेत फक्त, म्हणजे एकूण 9,000 ओव्यांपैकी 9,032 काहीतरी आहेत, त्यापैकी 1,810 ओव्या ह्या फक्त 18व्या अध्यायातच आहेत. 1,792 त्यातल्या त्या 18व्या अध्यायात मी मोजल्या, आणि 9 पसायदानाच्या आहेत, आणि त्याच्या पुढच्या 9 ह्या फक्त तो ज्ञानेश्वरी ग्रंथ कधी झाला, काय झाला, म्हणजे ग्रंथाच्या सुरुवातीला आपण जे एक पान वाचतो का नाही, त्याला आमच्या ग्रंथाच्या किंवा प्रकाशकांच्या भाषेत त्याला प्रिलिम्स म्हणतात. म्हणजे सुरुवातीचं पान, त्याच्यामध्ये मुद्रक, प्रकाशक, प्रकाशन काळ, ते कॉपीराईट कुणाकडं वगैरे वगैरे असतं पहा, आणि शेवटी किंमत, ISBN नंबर असतो हल्लीच्या काळात. हे जसं सगळं असतं तसं त्या शेवटच्या 9 ओव्या आहेत. म्हणजे तिथं त्यांनी तो काळ दिलेला आहे. येथ यदुवंश विलासू, जो सकल कळा निवासू, न्याया ते पोशी क्षितिशू श्री रामचंद्रू. म्हणजे तो रामदेवराव यादवाच्या काळामध्ये तो लिहिला. शेवटची ओवी त्यांची, शके 1212 तई टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. म्हणजे हे ज्ञानेश्वरांनी टीका केली. 1212 साल ते शके होतं, आणि सच्चिदानंद बाबाने ते लिहिलं वगैरे वगैरे. शेवटचं जे आपण प्रिलिम्स म्हणतो ग्रंथाला, ती पूर्वीची शेवटची पद्धत होती. त्यामुळे शेवटी तो उल्लेख 9 ओव्या ह्या जरी सोडून दिल्या तर शेवटच्या 9 ओव्या ह्या पसायदानाच्या आहेत. आणि त्या आहेत त्या कशा आहेत त्या सगळ्यांना आता बहुतेकांना माहिती आहेत की त्याची सुरुवात आणि शेवट आणि मग ते सुखिया झाला वगैरे वगैरे हे माहिती आहे आपल्याला. म्हणजे अगदी आता विश्वात्मके देव म्हटलं की आपोआप हात जोडले जातात, हे खरं आहे. ज्ञानेश्वरांचा थोडासा इतिहास पाहिला तर बघा, ते आपेगावला जिथं होते मराठवाड्यामध्ये, त्या आपेगावमध्ये त्यांचे आई वडील होते. वडील संन्याशातून पुन्हा गृहस्थाश्रमात आलेले. खरं म्हणजे हा त्यांचा उलट प्रवास, जो समाजाला किंवा त्यावेळच्या विद्वत जनांना पेलण्यासारखा नव्हता. कारण ती बंधनं घालून दिलेली होती. कोणता टप्पा केव्हा, म्हणजे ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम, त्याचा उलट मार्ग किंवा उलट क्रमणा ही मान्य नव्हती. आणि त्यामुळं विठ्ठलपंत आणि त्यांच्या बायकोनं जेव्हा संन्यस्त वृत्ती म्हणून बायको गावात राहिली आणि हे तेवढे संन्यास घेऊन बाहेर गेले, हे त्यांना मान्य झालं नाही त्यांच्या गुरुजींना. आणि म्हणून त्यांनी गुरुवाज्ञा म्हणून पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला, आणि मग ही मुलं झाली, आणि त्यांची संन्यासाची मुलं वगैरे वगैरे म्हणून मग ती टवाळी टिंगल सगळी आली. मला असं वाटलं की पैठणला जेव्हा ही 4 भावंड गेली तेव्हा ज्ञानेश्वरांनी काय वाद घातला असेल त्या ब्राह्मणांची. ती ब्रह्मवृंद सगळे, तेही काही कच्चे गुरुचे चेले नव्हते, तेही व्यासंगी ब्राह्मण होते. त्यांनीही वेदाध्ययन केलेलं होतं, ग्रंथ उलटे पालटे केलेले होते, धर्माचं सार काढलेलं होतं. परंतु आपल्या रूढी, परंपरा आणि शास्त्र याच्या बाहेर ते जाऊ शकत नव्हते. परिस्थिती तशी नव्हती. पण त्यांना ज्ञानेश्वरांनी कसं पटवून दिलं असेल, काय केलं असेल? मग ते म्हणले की हा गुरुवाज्ञा म्हणजे गुरुची आज्ञा घेऊन विठ्ठलपंतांनी परत गृहस्थाश्रम स्वीकारला, हा काय आमचा दोष आहे का? आम्हा मुलांचा तो दोष आहे का? ठीक आहे, त्यांनी जो पाळला, त्यांनी चूक केली का बरोबर केली? त्यांनी गुरुवाज्ञा पाळली, ह्यात तरी चूक कसं म्हणायचं? गुरुच्या आज्ञेनुसार ते आले तर मग तो अपराध झाला का? नाही. म्हणजे जशी त्यांनी आश्रमाचा उलट मार्गक्रमणा केली असली तरी ती समजा भंग झाला असला धर्माचा, तरी गुरुची आज्ञा पाळणं हेही योग्यच होतं ना. मग ती डावलणं काही बरोबर होतं काय? तेही धर्मभंगच झाला असता की. म्हणून अशा परिस्थितीमध्ये त्यांनी हा गृहस्थाश्रम पत्करल्यानंतर जर या मुलांच्या वाटणीला जर असा अत्याचार येत असेल किंवा वाळीत टाकलं वगैरे वगैरे येत असेल तर ते तरी कितपत बरोबर आहे आणि ते धर्माला मान्य आहे का? आणि म्हणून शुद्धीपत्र देताना त्याचं संभाषण जे झालं असेल ते मला वाटलं की ज्ञानेश्वरांनी असंच त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला असेल की अशा अपराधाच्या वेळेला अल्प शिक्षा करून समाज चालता करण्याचं काम हे धर्ममार्तंडांचं आहे. की त्याला फार एक अपराध म्हणलं की त्याला ह्या जगातून नाहीसाच करायचा, त्याला कुठून ह्या जन्माला आलो असं भोगायला लावायचं, असं काही कारण नाही ना. अल्पशी शिक्षा करून, म्हणजे आजच्या काळात सुद्धा आपण बघतो की फाशीची शिक्षा करावी का नाही. कैद्यांना कालच्या रक्षाबंधनाला बऱ्याच लोकांनी राखी बांधली. हे का बांधली? तर अल्प शिक्षा करून हा समाज चालता करायचा असतो. गुन्हेगाराला हेट द सिन नॉट द सिनर असं म्हणत असत. हे त्या पापाचा द्वेष करायचा असतो, पापी माणसाचा नाही. म्हणून यांना जो भोगावा लागला तो त्रास, हाही धर्म होतो का असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला असणार. कारण ज्याच्या हाती अधिकार असतो ना त्यानं क्षमाशील असावं लागतं.
त्यानं अधिकार आणि अरेरावीनं गाजवावा असं चालत नाही, तो क्षमाशीलच असावा लागतो. म्हणून धर्म कुठला याच्यावरती सुद्धा त्यांनी चर्चा केली असणार. म्हणजे त्यांनी तर असं सुरुवातच केली की आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान, असं जेव्हा त्यांनी म्हटलं, ज्ञानेश्वरीचा एवढा किस काढून 9000 ओव्या हा त्यांनी वाग्यज्ञ मांडला. आणि यज्ञाला पसायदान, पसाय हा प्राकृत शब्द आहे, तोही मला माहित नव्हता काय पसायदान म्हणजे काय तेच कळत नव्हतं. तर पसाय म्हणजे प्रसाद, यज्ञाचा प्रसाद. म्हणजे दशरथानं यज्ञ केला त्यावेळेला त्याला पायस दान दिलं. पायस म्हणजे तांदळाची खीर असते म्हणे. आणि प्रसाद दान म्हणजे तो पसाय हा शब्द प्राकृत भाषेमध्ये आलेला आहे आणि म्हणून त्याला पसाय दान म्हणलं. मग यज्ञ कोणता, तर हा वाग्यज्ञ. येणे वाग्यज्ञे तोषावे, कोणी विश्वात्मक देवानं कुठल्या एका विठ्ठलाला किंवा पांडुरंगाला किंवा त्या दत्ताला हनुमानाला अशी त्यांनी आळवणी केलेली नाही आहे, त्या देवता बाजूला ठेवल्या. आणि हा सकल विश्वाचा ब्रह्मांड सांभाळणारा जो विश्वात्मक देव आहे, त्या विश्वात्मके देवे येणे म्हणजे ह्या वाग्यज्ञानं त्यानं प्रसन्न व्हावं, तोषावं, तोषोनी मज द्यावे हे पसायदान. म्हणजे त्यानं आनंदित व्हावं, यानं खुश व्हावं, प्रसन्न व्हावं आणि मला हे पसायदान द्यावं, या यज्ञाचा प्रसाद म्हणून त्यानं मला द्यावं, असं त्यांनी मागणं मागितलं. आता हे मागणं काय होतं, तर तिथपासून सुरुवात आहे त्याची. शेवटची ओळ त्या 4 चरणांची, जो जे वांछील तो ते लाहो, ही तर ओळ आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग जो जे वांछील तो ते लाहो म्हणजे ज्याला जे वांछा होईल, ज्याला जी इच्छा होईल त्याला त्याचा लाभ व्हावा, असं शक्य आहे का? ज्ञानेश्वर ती इतक्या सहजावारी इतकं सहज मागणं मागतील का की जे अशक्यच आहे. ज्याला जी इच्छा होईल त्यानं ते लाभावं असं कसं ते म्हणतील? म्हणजे समजा दरोडेखोर आहे आणि एक सावकार आहे. आता दरोडेखोराला जे वाटतं, त्याची जी वांछा आहे ती आणि सावकाराची जी असेल ती, या दोन्ही वांछा सारख्याच कशा असतील? सावकाराला वाटणार की आपला खजिना, आपलं डबोलं सगळं सांभाळलं जावं, त्यासाठी तो एकावर एक 10 कुलपं लावेल. आणि दरोडेखोर हा त्याच्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी नारळ फोडेल आणि म्हणेल आजच्या सावकाराचा दरोडा, सावकाराच्या घरावरचा हा माझा यशस्वी व्हावा, जास्तीत जास्त लूट मिळावी, सावकाराला जाग येऊ नये वगैरे वगैरे. आता या दरोडेखोराची ही इच्छा आणि सावकाराची इच्छा दोन्ही कशा फलद्रूप होणार? मग ज्ञानेश्वरांनी तर म्हणलं की जो जे वांछील तो ते लाहो, ज्याला जे वाटेल त्याला ते मिळो. असं कसं मिळणार? इतकं स्वस्त ज्ञानेश्वरांनी ठेवलेलं नाहीये, त्याच्या आधी काही अटी घातल्यात. त्या अटी कोणत्या आहेत? तर खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे खलपुरुष जे आहेत, जे दुर्जन आहेत, त्यांची व्यंकटी म्हणजे वाकुडपण, मनातला दुष्टभाव, मनातला तिरकेपणा हा सांडो म्हणजे जावो, गळून पडो. ही व्यंकटी सांडो खळांची, खळ नाहीसे व्हावेत असं त्यांनी म्हटलेलं नाहीये. खळांची व्यंकटी, खळांच्या डोक्यातली दुर्बुद्धी नाहीशी व्हावी. तया सत्कर्मी रती वाढो, सत्कर्मामध्ये त्यांना रममाण होण्याची बुद्धी वाढो. म्हणजे व्यंकटी सांडो खळांची आणि त्यांना सत्कर्माची रती वाढो. मग ह्या भूता म्हणजे सगळ्या प्राणीमात्रांना परस्परे जडो मैत्र, सर्व प्राणीमात्रांना परस्पराशी मैत्र जडावे, अशा अटी घातल्यानंतर मग त्याच्यानंतर पुन्हा दुरिताचे तिमिर जावो, म्हणजे दुरित म्हणजे पुन्हा दुर्जन, त्यांच्या मनातला अंधार नाहीसा व्हावा. विश्व स्वधर्म सूर्ये पाहू, या विश्वाला स्वधर्म कळावा. आणि ह्या अटी पार केल्यानंतर मग जो जे वांछील तो ते लाहो. इतकं सगळं झालं म्हणजे खळांची व्यंकटी निघाली आणि त्याच्यानंतर त्यांना सत्कर्मामध्ये गती वाढली. दुरितांचं तिमिर म्हणजे त्यांच्या मनातला अंधार नाहीसा व्हावा. आणि हे सगळं झाल्यानंतर मग विश्वाला स्वधर्म काय आहे तो कळावा. हे कळल्यानंतर मग ज्याला जे वाटेल ते त्याला लाभावं. म्हणजे थोडक्यात इतकं सगळं होणार नाही हे बहुतेक ज्ञानेश्वरांनाही माहिती होतं. त्यामुळे आपलं त्यांनी होलसेलमध्ये सरकार जसं म्हणतं सगळ्यांना सगळं देऊ तसं काय म्हटलंय का काय, तर तसं नाहीये. प्रार्थना अशी आहे की विश्वात्मक देवाकडे त्यांनी हे मागणं मागितलंय की खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतांना म्हणजे सर्व प्राणीमात्रांना स्वधर्म सूर्ये पाहो. हे सगळं झाल्यानंतर मग जी इच्छा असेल त्यांना, जी वांछा करतील त्यांना ते लाभो असं ते म्हणाले. आता स्वधर्म सूर्य म्हणजे तरी काय? स्वधर्म सूर्य पाहो म्हणजे स्वधर्मामध्ये मरणम श्रेय हा असं म्हटलेलं आहे.
मग ह्याचा स्वधर्म कोणता? तर तो काही हिंदू, ते मुस्लिम आणि ते ख्रिश्चन आणि शीख आणि ते अलीकडचे पलीकडचे असे काही धर्म अपेक्षितच नाहीये. जो माणूस, जो महात्मा विश्वात्मक देवालाच मानतोय, तो धर्म तरी कुठला मनुष्यत्वाचा मानेल ना. मग मनुष्य जन्माला आल्यानंतर त्यानं धर्म कुठला पाळावा, कोणता धर्म त्यानं अपेक्षित आहे? तर आपल्याकडं असं मानलं की सृष्टीमध्ये सहज सुलभ ही सृष्टी चालावी आणि यासाठी जे कर्तव्य आहे माणसाच्या दिलेलं किंवा प्रत्येकाला दिलेलं, प्राणीमात्राला आणि चराचराला दिलेलं जे कर्तव्य आहे, सृष्टी सहज सुलभ चालावी यासाठी दिलेलं कर्तव्य म्हणजे धर्म, असं त्यांना वाटलं. त्याच्यानंतर परदुःख जाणून ते हलकं करण्यासाठी जी भावना मनामध्ये उमटायला पाहिजे ती उमटणं म्हणजे धर्म. आपण कोण, म्हणजे को हम असं विचारलं तर त्याचा शोध घेण्यासाठी जे चिंतन करावं लागतं ते म्हणजे धर्म. या ब्रह्मांडाचा अंश आपणच आहोत हे भान ठेवणारं जे एक व्रत आहे मनुष्यत्वाचं, त्याला धर्म म्हणायचं. किंवा तो मीच आहे असं मानणारी एक मनस्थिती असावी लागते. ती मनस्थिती म्हणजे धर्म. आणि ह्या सगळ्याकरिता सक्षम असं शरीर धारण करणं म्हणजे सुद्धा धर्म. आणि या समाजाला स्वतःच्या अस्तित्वानं आणि स्वतःच्या कर्तृत्वानं ही आचरण पद्धती आदर्श म्हणून समोर ठेवणं हा म्हणजे धर्म. आता हा सगळा धर्म लक्षात घेतल्यानंतर अशा धर्माचा सूर्य, स्वधर्म सूर्य, ते हे विश्व पाहो, म्हणजे त्यांना थोडक्यात कसं वागायचं हे कळावं, एवढाच धर्म. आणि हे कळावं ही त्यांची प्रार्थना. म्हणजे त्याच्यामध्ये कुठं हिंदू धर्म मोठा व्हावा आणि ते हिंदुत्व सिद्ध व्हावं, तसे राजकारणी यावे, त्यांची सत्ता यावी, असं कुठं काही म्हटलेलं नाहीये. ज्ञानेश्वरांनी म्हटलं की तो मी आहे आणि ह्या ब्रह्मांडाचा मी अंश आहे, ही मनस्थिती पैदा व्हावी, तो धर्म. आणि त्याप्रमाणे आचरण घडावं, ते आचरण घडण्यासाठी शरीर प्रकृती राहावी, ते घडणारा आत्मा समृद्ध व्हावा, असा सगळा धर्माचा विचार आणि व्याख्या करून त्यांनी असं म्हटलं की स्वधर्म सूर्य पाहो विश्व. ह्या विश्वाला हा स्वधर्म कळावा अशी त्यांनी मागणी केली. आणि मग त्याच्यासाठी काय घडलं पाहिजे रोजच्या व्यवहारामध्ये, तर पुढच्या एक 4-5 ओव्यांमध्ये त्यांनी सांगितलं. तर त्या ओव्या त्यांनी असं म्हटलं की वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी भूमंडळी अनवरत भेटतू. अनवरत भूमंडळी भेटतू भूता, हे उलटपालट जरा करून बघा, तो अन्वय सापडेल आपल्याला. की ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, मांदियाळी म्हणजे रांग, माळ, ओळ, ही मांदियाळी किंवा अशी कमान असं म्हणूया त्याला, किंवा त्याला मखर म्हणू. काय मांदियाळी म्हणजे सगळी अशी ओळ. ही मांदियाळी भूता अनवरत भूमंडळी भेटो. अनवरत म्हणजे अखंड, अक्षुण्य, सतत. ही अनवरत भूमंडळी म्हणजे अवतरत, सतत इथं येत राहावी. ही भूमंडळामध्ये ह्या परस्पर प्राणीमात्रांना भेटत राहावी. ही ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अशी सकळ मंगल होणारी सतत वर्षत राहो. मग आता हे ईश्वरनिष्ठ तरी कोण? मग त्याला ईश्वरनिष्ठांची मांदियाळी म्हणलं, म्हणजे ईश्वरनिष्ठा. आता ती तुम्हाला कळलं की बाबा देव म्हणजे कोण, त्याच्यावरती निष्ठा म्हणजे काय. तर शेवटी ह्या सगळ्या चराचर ब्रह्मांडाचाच त्यांनी विचार मांडला की अशा ईश्वरनिष्ठांची मांदियाळी सतत एकमेकांना भेटत राहो. आपण जर ईश्वरनिष्ठ असू, आपण जर संत सज्जन असू, आपण जर दुर्जन नसू, तर आपण परस्परांशी संवाद करण्यासाठी एकत्र जमावं असं ज्ञानेश्वरांनी प्रार्थना केली. आपण जमतो का नाही, बोलतो का नाही, भेटतो का नाही हा भाग वेगळा, आणि भेटलो तर मग पिझ्झा आणि चहा करतो का काही हा ब्रह्मांडाचा विचार करतो हा पुन्हा वेगळा. आता हे सज्जन एकमेकाला भेटतात, ह्या सज्जनांची त्यांनी काही लक्षणं सांगितली. त्या पुढच्या 2 ओव्यात त्यांनी ती लक्षणं अशी सांगितली की चला कल्पतरूंचे आरव. आरव म्हणजे अरण्य, कल्पतरू म्हणजे इच्छा मान्य करणारा किंवा इच्छा तृप्त करणारा असा वृक्ष. तो कल्पतरू हा चल आहे. कल्पतरू कसा असतो, तरू हा अचल आहे, तो एका जागी आहे. पण हे कल्पतरू मात्र चल आहेत, म्हणजे हे कल्पतरू इकडून तिकडून जाणार आहेत, म्हणजे हे मनुष्य आहेत किंवा प्राणी आहेत, सजग आहेत, सजीव आहेत. आणि हे चल कल्पतरू आहेत,
म्हणजे इकडून तिकडं हलू शकणारे, संचार करू शकणारे असे हे कल्पतरूंचे आरव आहे, म्हणजे हे अरण्य आहे. हे कोण आहेत तर चेतना चिंतामणी आहेत. त्यांचं हे एकत्र समूह आहे. चेतना चिंतामणींचे गाव आहे आणि त्यांना काय म्हणतात तर पियुषांचे अर्णव म्हणतात. पियुष म्हणजे अमृत आणि अर्णव म्हणजे समुद्र. आता हे शब्द आणि हे ते सगळं जुळवून आणायचं म्हणजे तसं जरा सोपं नाहीये बरं का. मला इथे पुरे दमछाकच झाली. तर त्यांनी असं म्हणलं की बोलती जे अर्णव पियुषांचे. आपण तिथं ती एक यती किंवा पॉज असं घेतल्यामुळं त्याचा पुढचाचा अर्थच कळत नाही. बोलती जे अर्णव पियुषांचे. आता पियुषांचे म्हणजे काय ते कळलं नाही. आता कळलं की ते पियुषांचे म्हणजे अमृताचे, अर्णव म्हणजे समुद्र, म्हणजे हे कल्पतरूंचे आरव चल असणारे चेतना चिंतामणींचा असा समूह आणि अमृताचे सागर म्हणावेत असे सगळे संत सज्जन. ते कसे आणखीन वर्णन केलं की चंद्रमय जे अलांछन. हे चंद्रमय आहेत. कसे आहेत तर अलांछन म्हणजे त्यांच्यावर डाग नाहीये. लांछन म्हणजे डाग. तर अलांछन असे ते चंद्रमय आहेत. चंद्रावरती डाग असतो आपण म्हणतो, पण हे चंद्रमय असे आहेत. हे संत सज्जन किंवा दुर्जन नसलेले सामान्य माझ्यासारखे तुमच्यासारखे ही सगळी सामान्य माणसं ही कशी आहेत तर ती चंद्रमय आहेत पण ते अलांछन आहेत. त्याच्या उलट मार्तंड आहेत म्हणजे सूर्य आहेत पण ते तापहीन आहेत. सूर्याचं ऊन कडक असतं त्याचा काही वेळेला त्रास होतो. आणि हे संत सज्जन कसे आहेत हे सज्जन माणसं ही तापहीन मार्तंड आहेत. आणि ते सदा असे सगळे सदा सज्जन सोयरे होतो. म्हणजे असे सगळे सज्जन मला सदा सोयरे व्हावेत. म्हणजे अशा संत सज्जनांच्या सत्संगामध्ये मी राहावं असं सगळ्या प्राणीमात्रांना वाटावं. इतकं त्यांनी प्रार्थना केली की शेवटी संत सज्जनांना किती महत्व दिलं बघा. की परस्परांचं शत्रुत्व हे तर जीवोजीवस्य जीवनम हे त्यांनाही माहिती होतं. परंतु ही प्राणी मात्र मैत्र रूपानं एकत्र जमावेत आणि त्यांचा संवाद व्हावा, त्यांचा समन्वय व्हावा अशी त्यांची प्रार्थना. ती कशासाठी तर भेटतू भूतान ते बोलत राहावेत. ते कोण लोक तर त्यांनी असं म्हणलं की आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकी. हे ग्रंथोपजीवी म्हणजे लेखन वाचन करणारे, ग्रंथावर प्रेम करणारे, ग्रंथ उपजीवी म्हणजे ग्रंथावरती त्यांचं आयुष्य चालतं असे लोक. म्हणजे आजच्या काळात बुद्धिमंत किंवा विचारवंत किंवा पुरोगामी वगैरे म्हणतो त्या अर्थानं हे म्हटलेले नाही आहेत बरं का. हे ग्रंथोपजीवी म्हणजे लेखन वाचन करणारे, विचार करणारे, चिंतन करणारे, संपादन करणारे आणि त्याचा प्रसार व्यापृत करणारे असे सगळे हे संत सज्जन हे एकमेकाला एकत्र यावेत. आणि ते पूर्ण होऊनी तिही लोकी भजी जो आदिपुरुषी अखंडित. तो आदिपुरुष जो आहे त्याला जे भजतात, त्याला ज्याची उपासना करतात, जी अर्चना करतात ते लोक हे ग्रंथोपजीवी आहेत आणि ते एकत्र यावे. मला इतकी वर्ष ते वाटत होतं की भजिजो आदिपुरुषी अखंडित म्हणजे भजिजो आदिपुरवी अखंडित असं मी बऱ्याच वेळा म्हणायचो. म्हणजे आधी जो भजी पुरवितो तो अखंडित पुरवत राहावा असं काय म्हणायचंय का काय ना असं मला वाटायचं. हे काहीतरी वेगळंच आहे. भजी जो आदिपुरवी अखंडित असं वाटायचं. तसं नाहीये ते. भजी जो आदिपुरुषी अखंडित. आदिपुरुषाला जो अर्चना करतो, भजन करतो, भजतो तो अखंडित सतत तो सदा सज्जन सोयरे व्हावा. म्हणजे मला सत्संग लाभावा सतत. हे सत्संग एकमेकाला लाभावा. आणि मग ग्रंथोपजीवी असे जे लोक आहेत त्यांनी एकत्र येऊन संवाद करावा आणि अखंडित जे ईश्वराला भजन करतात, अर्चना करतात त्यांनी एकत्र येऊन संवाद करावा आणि या जगाचं कल्याण कसं होईल याविषयी काही कृती करावी अशी त्यांनी भावना व्यक्त केली आणि तो धर्म मानला. आणि म्हणून आपल्याकडे जे सज्जन निर्माण झाले ते सगळे तसेच होते ना. आणि त्याच्यावरती मग म्हणलं की हे सगळं झाल्यानंतर मग ह्या विश्वेश्वरायोनं काय केलं तर मला वर दिला. कोणता वर दिला? हा होईल दान पसावो. मग तो विश्वेश्वराव म्हणाला की हा होईल दान पसावो म्हणजे हा दान प्रसाद तुला मिळेल, तुला हा प्रसाद देतो मी असं तो म्हणाला.
येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसावो. आणि मग तसं म्हणल्यावर काय झालं, येणे वरे ज्ञानदेवो, असा वर मिळाल्यानंतर ज्ञानदेव सुखिया झाला. असा त्या विश्वात्मक देवानं जेव्हा मला सांगितलं की ठीक आहे हा प्रसाद तुला मी दिला, असं म्हटल्यानंतर मग हा वर मिळाल्यामुळं मी ज्ञानेश्वर येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. हा वर मिळाल्यानंतर ज्ञानेश्वर सुखी झाला. म्हणजे आता वर मागितला त्यानं विश्वात्मक देवाला, आणि त्या विश्वात्मक देवानं पण याला वर दिला, आणि तो दिल्यानंतर हा सुखी झाला. आता हे सज्जन माणसांची इतकी त्यांनी आरतीच केली आहे, जवळजवळ स्तुतीच केली आहे, त्यांचं महत्वच इतकं ठसवलंय की आपल्याला आपण वाटतो की आपण कुठं दुर्जन आहे ना, आपल्याला फार मोठं कार्य काही करता आलं नाही, आपण काही गांधीजी झालो नाही, आपण काही शिवाजी झालो नाही. मग त्यांनी असं म्हटलं, अशी कल्पना असावी त्यांच्या धर्माच्या एकूण व्याख्येमध्ये आणि संकल्पनेमध्ये की मला शिवाजी होता आलं नाही, हे ठीक आहे, मी काय सामान्य माणूस आहे, मला मावळा तर होता येईल. म्हटलं तर तेही अवघड आहे. अहो, अर्धपोटी राहून त्या डोंगरातनं जंगलातनं ते तलवार घेऊन फिरायचं सोपं आहे होय महाराजांच्या मागोमाग, तेही अवघड आहे. मला असं म्हणायचंय की तिथं त्यांना शिवाजी ही कल्पना नाही, मावळा व्हावा अशी ही कल्पना नाही, पण गेला बाजार एवढं तरी ठरवता येईल की मी अफजल खानाच्या सैन्यामध्ये शिपाई होणार नाही. एवढं जरी म्हणलं तरी मी सज्जन आहे असं म्हणायला काय हरकत नाही ना. रामदासांनी असं म्हटलं की गोसावी कोणीही जर पुढं आला तर तो सज्जन आहे आणि तो संतच आहे आणि तो साधूच आहे असं म्हणावं का, तो ओळखायचा कसा. आलिया रे साधू जाणावा कवणे, असं त्यांनीच प्रश्न केलाय की कवणे जाणं कसं लक्षण आहे. तयाची लक्षणे असंख्यात, कितीतरी साधू माणसाची लक्षणं असतात. म्हणजे त्यानं कफनी घातली आहे का, दाढी वाढवली आहे का, ती छाटी आहे का, कमंडलू आहे का, तो म्हणतोय काय, अलख निरंजन म्हणतोय का, भिक्षांदेही म्हणतोय, कशावरनं तो ओळखायचा. सारिखाची दिसे जनाची या परी, सामान्य माणसाच्या सारखाच तो दिसतो, मग तो सज्जन ओळखायचा कसा. परी तो अंतरी वेगळाची, पण आतमध्ये तो वेगळा असतो, असं रामदासांनी एका अभंगामध्ये म्हणून ठेवले की तो वर्णवर्ण दिसताना सगळा सारखाच दिसणार, सज्जन काय दुर्जन काय ओळखायचा कसा. कोणालाच ते ओळखता येणार नाही, कारण दुर्जन हा काय वेगळा दिसत नाही, त्याला काही शिंग दाखवलेली नाहीत. आपल्याकडे पुराणांतरी राक्षसाला शिंग दाखवलेली असतात, त्याचं नाक असं अकराळ विकराळ, ते सिनेमावाल्यांनी ते केले ते सोडून द्या किंवा चित्रकारांनी केलं असेल. ती भीषणतेची एक कल्पना आहे. दात मोठे असणं, कान असे असणं, शिंग असणं, ही भीषणतेची कल्पना आहे. तसा काही दुर्जन ओळखता येणार नाही. एरवी तरी दुर्जन आपल्याला कुठं ओळखतो, आपल्याला असं वाटतं की आपण जी कृती करतो ती सज्जनाचीच आहे, आपण ते चांगलं म्हणूनच करत असतो, पण ती प्रामाणिकपणाची नसते हे आपल्यालाही जाणवत असतं की मी हे करतोय खरं, पण जे मारी पैसे खातोय आपण हे काही बरोबर नाही बरं का, हे आपल्याला सुद्धा जाणवत असतं. एक मुलगा होता आणि तो पाहुणे त्याच्या घरी आले होते आणि पाहुण्याने काही खाऊ आणलेला नव्हता, म्हणून त्या मुलाला म्हणाले की बाळा तुला हा 1 रुपया घे आणि पेढे घेऊन ये बरं, तुला नंबर आला ना पहिला, जा दुकानदाराकडे जा आणि पेढे घेऊन ये. त्याला म्हणावं हे 1 रुपयाचे पेढे मागितले. आता तो दुकानदाराकडे गेला, दुकानदाराला त्यानं ते बरणीतले पेढे विचारले, दुकानदार दादा ते पेढे केवढ्याला हो. तो म्हणला की रुपयाला 3 साधारण, बाळा तुला किती हवेत. तर तो म्हणला की मला 1 रुपया दिलाय पाहुण्याने, तेवढा घ्या आणि 3 पेढे द्या. मग ते दुकानदारानं अशी मूठ घातली बरणीत हात आणि त्याच्या हातात दिले, ते 4 पेढे आले. तो मुलगा म्हणाला दादा 4 पेढे दिलीत तुम्ही, रुपयाला 3 म्हणालात ना. दुकानदार खुश झाला आणि तो म्हणला की अरे वा वा वा, तू प्रामाणिकपणानं दाखवलास ना, तुला तो पेढा असू दे, घेऊन जा, माझा समज आणि जा घेऊन. आता इथं तो मुलगा वाटेनं जेव्हा चालायला लागला तेव्हा त्याला असं वाटलं की दुकानदारानं मला 4था जो पेढा दिला तो माझ्या प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून दिलाय, त्यामुळे तो काही पाहुण्यांच्या हातात द्यायची गरज नाही ना, तो मी खाल्ला तरी चालेल, म्हणून त्यानं 1 पेढा खाऊन टाकला. आता हे चव त्याचं तोंड जरा चाळवलं आणि मग तो म्हणाला की पाहुणे मला 1 पेढा यातला पास झाल्याबद्दल देणारच होते की, मग तो इथं खाल्ला काय आणि घरी खाल्ला काय, म्हणून तो इथंच खाऊन टाकला तर काय होईल, म्हणून त्यानं दुसरा पेढा खाल्ला. पळत पळत घरी येत असताना शिल्लक 2 राहिलेले पेढे होते, त्यातला 1 पेढा त्याचा उंबऱ्याशी खाली पडला. आता म्हणला हा खाली पडलेला खराब झालेला पेढा त्या पाहुण्यांना कशाला द्यायचा, तो नाहीतरी ते टाकून दे म्हणणार. त्याच्याऐवजी त्यानं अशी जरा माती बाजूला केली त्याच्यावरची आणि तो पेढा खाऊन टाकला. आता 1 पेढा दिला शिल्लक राहिलेला, तो त्या पाहुण्यांकडे दिला, म्हणला हा दुकानदाराने दिलाय. तो म्हणला अरे रुपयाला 1च पेढा आला.
तो म्हणला, नाही नाही, काय झालं, त्यांनी मला दिले होते 4, पण मी एक त्यातला तिथंच खाल्ला, त्यांनी दिला होता म्हणून. तुम्ही मला देणारच होता तो मी खाऊन टाकला, आणि एक तिथं उंबऱ्यात पडला होता, तो खराब कशाला तुम्हाला द्यायचा, म्हणून मी तो खाल्ला. पाहुण्याने विचारलं, अरे अशी कशी पद्धत असते, काय वेडा आहेस का तू, असा कसा पेढा खाल्लास तू? म्हणल्यावर कसा म्हणजे? असा असा म्हणला त्यानं, चौथाही पेढा खाल्ला. आता ही जी त्या पोराची कृती आहे ती त्याला असं वाटतं की आपण प्रामाणिकपणानंच वागलो ना, आणि म्हटलं तर ते खरंही आहे. पण आपल्या मापाची प्रामाणिकपणाची व्याख्या ही फार वेगळी असते. ह्याला संत सज्जन किंवा दुर्जन म्हणायचं का ह्याला? नाही. पण हा सज्जनी नव्हे, हा साधू नव्हे, हा व्यवहारी लबाड, जे तुम्ही आम्ही असतो, आणि म्हणून त्यालाही आपण सज्जन म्हणायला जातो. अशी धर्माची व्याख्या सज्जनाची केलेली नाही. असे सज्जन एकमेकाशी भेटावेत असं नाही, ज्ञानेश्वरांना अभिप्रेत नाही. हे सगळे लबाड आहेत. म्हणजे शेवटी पोलीस काय किंवा चोर काय, सगळेच लबाड म्हटल्यासारखं. असे हे सज्जन अपेक्षित नाहीत. आपल्याला त्याच्या फार वरची पायरी गाठली पाहिजे. आणि म्हणून एक एक पेढा करून सगळे मटकावणारे जे त्याला हे भेटले पेढे, तसं काही सज्जन अपेक्षित नाही. त्याच्या फार पुढचे असे टप्पे आपण गाठले पाहिजेत. आणि म्हणून आपण कृपाळू देवाला आठवताना सुद्धा ज्ञानेश्वरांच्या भाषेत किंवा तुकारामांच्या भाषेत, तुकारामी तसंच म्हणतात पहा, का रे नाठविसी कृपाळू देवासी, पोसितो जगासी एकलाची. तोच तर आपल्याला पोचतोय, त्याला आपण आठवत नाही. त्यावेळेला हे असे व्यवहारी पेढे खायची बुद्धी होती, आणि त्यांना आपण सज्जन म्हणतो. आपण आता सज्जन आहोत ते ह्या मापानं सज्जन आहोत, पण असं होत नाही. आणि म्हणून असे सज्जनांची मती व्यंकटी सांडो, असं ज्ञानेश्वरांनी म्हणले. ही आमची कुबुद्धी आहे, हेही आपल्याला कळते. ती सांडो असं म्हणलंय, ती तळो, ती गळून पडो, ती नको आपल्याला. आणि अशी मागणी कळल्यानंतर हे ज्ञानेश्वरांचं पसायदान मग सिद्ध झालं. आता मला एक आश्चर्य वाटतं की पसायदानाला आपण खूप महत्व दिलं. म्हणजे एरवी कसं होतं की कुठलाही वादविवादाचा प्रसंग आला तरी आपण पसायदानच म्हणतो, आणि राजकीय कार्यक्रम झाला तरी त्याला पसायदान म्हणतो. असं काही नाहीये. जिथं वाघयज्ञ घडतो तिथं पसायदान म्हणायला काय हरकत नाही. आणि म्हणून एरवी सरसकट पसायदान म्हणायचं, बरं काय म्हणायचं रे, संपो आता, आभार प्रदर्शन झालं ना, चला पसायदान म्हणून टाका. म्हणून पसायदान म्हणणारा मी आतापर्यंत होतो. हे कळल्यानंतर वाटलं की पसायदान अशी सरसकट म्हणण्यासारखी परिस्थिती नाहीये. पसायदान हे फार उच्च आहे. तसा विचार केला तर ज्ञानेश्वरांनीच ते मागितलंय, हे मागणं असं काही नाही. ज्याला संत सज्जनांना ही बुद्धी आहे, ज्यांना देव कळतो, ज्यांना समाज कळतो, ज्यांना काव्य कळतं, आणि ज्यांना आदर्श कळतात, त्या सगळ्यांनी तेच मागणं मागितलेलं आहे. भजन किंवा वारकरी संप्रदायामध्ये बघा, ते कीर्तन भजन झालं की त्यांचा अभंग जो आहे शेवटचा तोच आहे तुकारामाचा. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. आणि मग ते म्हणले की न लगे मुक्ती संपदा, संत संग देई सदा. म्हणजे मला नेहमी संत संग मिळावा, हेच त्यांनी मांडले. न लगे मुक्ती संपदा, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. आम्हाला ते खुशाल त्यामध्ये तू रमणव, त्या व्यवहारात ढकल, त्या प्रपंचात गुंतव, पण न लगे मुक्ती संपदा, संत संग देई सदा, असंच तुकारामांनी म्हणलंय. कोणी तेच म्हणतो. नाहीतरी मोरोपंतांनी काय म्हणलं, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. तेच मागणं आहे बघा, दुसरं काही नाहीये. सदा सर्वदा योग तुझा घडावा असं म्हटलं. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. भूदेव म्हणजे हेच ना, सज्जनच की. भूदेव संतासी, भूदेव संत हेच भूदेव आहेत, आणि म्हणून भूदेव संतासी सदा रमावे मी. आणि मग सत्कर्म योगे वय घालवावे असं रामदास म्हणाले. किंवा तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो, त्वदीय गुण कीर्तन ध्वनी सुरम्य करणी पडो. हेच मागणं आहे सगळ्यांचं बघा तुम्ही. किंवा कुसुमाग्रजांनी सर्वात्मका सर्वेश्वरा, ऋग्वेद या हृदयात व्हा म्हटलं. आणि सृजनत्व द्या आर्यता, अनुदारिता दुरिता हरा. तेच आहे सगळं. दुरिताचे तिमिर जावं म्हटलं, यांनी अनुदारिता दुरिता हरा, सर्वात्मका सर्वेश्वरा. सेम तसंच आहे सगळं, तेच मागणं आहे. म्हणजे ज्ञानेश्वर असोत, कुसुमाग्रज असोत, रामदास असोत, तुकाराम महाराज असोत, सगळ्यांनी तसंच म्हटलं. तेच बरोबर ज्ञानेश्वरांनी म्हटलं, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. आता हे सगळं मला समजल्यानंतर मला तो 18व्या अध्यायातला
एक श्लोक गीतेतला तोही मोठा चमत्कारिक आणि फार मस्त वाटला, की जो अगदी योग्य आहे. त्यांनी असं करावं आणि असंच करा असं कुठंही म्हटलेलं नाही, कृष्णानंही म्हटलेलं नाही. कृष्णानं सुद्धा एवढी मोठी गीता सांगितली, त्या अर्जुनाला काय ते कर्मयोग सांगितला, तो ज्ञानयोग सांगितला, तो भक्तियोग सांगितला, सगळं सांगितलं. मग अर्जुनाचा म्हणे संमोह नाहीसा झाला आणि मग तो म्हणाला की कृष्णा आता माझा संमोह नाहीसा झाला, आता सांग मी काय करू, काय ते काय दगड फेकू का, झाडं उपटू का, काय करू सांग. असं म्हटल्यानंतर तो काय म्हणला, कृष्ण फार म्हणजे काय बनेलच होता असं म्हणूया. तो असं म्हणाला की इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतमम मया विस्मृश्यैतद अशेषेण यथा योग्यम तथा कुरु. मग तो असं म्हणला की गुह्यात गुह्यतरम, हे गुह्य गूढ असलेलं गूढात गूढ असं ज्ञान, ज्याला आख्यातम ज्ञानम आख्यातम इति ते मी तुला दिलं. हे दिल्यानंतर आता काय कर, तर आता तो म्हणला की यथेच्छसी तथा कुरु, म्हणजे जसं आता तुला जसं वाटेल तसं तू वाग. ज्ञानेश्वरांनाही तसंच म्हणायचं होतं, तेही तसंच म्हणले. सगळेजण तसंच सांगतात. इतकं सगळं सांगितल्यानंतर मी आता काय करू, आता हे बघ मी तुला सगळं सांगितलं, आता कसं वागायचं ते तू ठरव.